नमस्कार. कोकणामध्ये पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि अशातच आज आपण बघणार आहोत दापोली तालुक्यातील मुरुड येथील भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या स्मृती. येथील वझे दाम्पत्यांनी त्यांच्या स्मृती खूप उत्तम प्रकारे जपल्या आहेत आणि तेच आज आपण बघायला आलेलो आहोत. तर चला आपण बघूया. तर आपल्यासोबत आहेत अमिता वझे आणि त्या आज आपल्याला सांगणार आहेत की ह्या स्मृती इथे उभं करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण. तर अमिता काकू, पहिल्यांदा तर तुझी ओळख सांग. मी सौ अमिता निलेश वझे, मुरुड इथे राहते. आणखीन काय ओळख? तर हे गाव खरं तर मुरुड गाव हे भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचं गाव आहे. आणि तू लग्न झाल्यानंतरच इथे आलीस की तुला आधी माहिती होतं मुरुड गाव? नाही, माझा जन्म कल्याणचा. लग्न पण कल्याण शहरातल्याच निलेश वझे यांच्याशी झालं. आणि तसं मुरुड गाव हे मला माहिती नव्हतं, म्हणजे लग्नाच्या अगोदर माहिती नव्हतं. लग्न झाल्यानंतर आम्ही एकदा इकडे आलो होतो, मी आणि माझे पती. त्यावेळेला म्हणजे आम्हाला, माझ्या मिस्टरांना माहीत होतं की इथे त्यांच्या आजोबांचं घर होतं, पण मधल्या पिढीत गावाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. हो. तर त्यामुळे फक्त ती जागा शिल्लक होती, पण ती पण म्हणजे आम्ही शोधून काढली की कुठची ती जागा आहे, तुमची जागा नेमकी कोणती आहे. बरोबर. आणि मग तिथे हळूहळू आम्ही परत रुजायचा प्रयत्न करत होतो, येऊन छोटंसं घर बांधून असं. तर त्यावेळेलाच म्हणजे जेव्हा आले तेव्हाच मी मुरुड हे गाव पहिल्यांदा बघितलं. बरोबर. आणि हे गाव इतकं छान आहे की कोणीही आलं म्हणजे जेव्हा पहिल्यांदा भेट देतं त्याच्यानंतर प्रेमातच पडतं या. बरोबर. अशी म्हणजे खूप जणांकडून मी हे ऐकलंय. बरोबर. पण माझ्या बाबतीत पण तसंच. बरोबर. आणि पर्यटनाचा वाढता ओघ हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मला सांग, आता तू मुरुड गावामध्ये आलीस, लग्न आल्यानंतर तुम्ही इथे घर देखील बांधलं आणि तुम्ही आज इथेच राहता. महर्षी अण्णासाहेब कर्वेंचं आणि मुरुडचं एक वेगळंच नातं आहे. ते आपल्या गावातले आहेत, त्यांचं शिक्षण, त्यांचं सगळं कार्य हे मुरुडपासूनच सुरुवात झाली. ते अगदी सातासमुद्रापलीकडे गेलं आणि म्हणूनच त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारकडनं त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब, सर्वोच्च सन्मान त्यांचा करण्यात आला. पण मुरुड गावामध्ये आता तुम्ही राहता, तुम्ही देखील पर्यटन सुरुवातीला माझ्या मते तुम्ही चालवत होतात, पण त्या कालांतराने तुम्ही ते बंद केलं तुमच्या व्यापांमुळे. तर महर्षी अण्णासाहेब कर्वेंच्या ह्या ज्या स्मृती तुम्ही इथे जमवलेल्या आहेत, तर इथे त्या जमवून त्याचं एक छोटंसं स्मारक करण्याची मुळात संकल्पना कोणाची होती, तुझी का निलेश काका? निलेश काकांची होती. हां. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा इकडचं जे हे आमचं ठिकाण बघितलं ते साल होतं 1993. ओके. आणि 1997 पर्यंत आम्ही हळूहळू इथे उभे राहत होतो. म्हणजे येत होतो वारंवार आणि परिचय होत होता आमचा मुरुड गावाशी, ग्रामस्थांशी आणि या आमच्या जागेशी. 97 साली छोटंसं घर बांधलं आणि ह्या मधल्या काळामध्ये त्यावेळेला मुरुड गाव हे म्हणजे तुला तर माहितीच असेल की त्यावेळेला
काही इथे आत्ता जी काही सुधारणा किंवा जो काही विकास किंवा जे काही पर्यटन वाढलेलं दिसते ते काहीच नव्हतं. बरोबर. त्यामुळे सगळ्यात पहिले हे निलेश काकांनी काय केलं की आल्यानंतर महर्षी कर्वे वाचनालयाचे ते सदस्य झाले आणि तिथून पुस्तक घ्यायचं आणि जेव्हा वेळ मिळेल फावल्या वेळात दिवसभर असं देवीच्या देवळाच्या पायरीवर बसून पुस्तक वाचायचं. अच्छा. हा त्यांचा छंद असायचा. बरोबर. वेळ कसा घालवायचा, हळूहळू सगळ्यांची ओळखी वाढत होते. तर तेव्हा ते वाचन करताना त्यांच्या वाचनात महर्षींचं आत्मवृत्त आलं होतं आणि त्यातला म्हणजे ते आत्मवृत्त वाचल्यानंतर महर्षींचं कार्य खरोखरी म्हणजे खोलवर जे आपण कळतं आपल्याला की या व्यक्तींनी काय केलंय त्याचं महत्त्व किंवा त्याचं सखोल ज्ञान त्यांना झालं आणि त्या पुस्तकातून एक नोंद त्यांच्या आणखी जास्त ठळकपणे नोंदली गेली की महर्षींचा जो पुनर्विवाह गाजला त्याचं पौरोहित्य वझे या नावाच्या व्यक्तीने केलंय, भिक्कम भटजी वझे. आणि तो म्हणजे रेफरन्स त्यांच्या मेंदूमध्ये खोलवर अगदी कोरला गेला. आणि मग 2000 नंतर जेव्हा हळूहळू इकडे पर्यटन वाढलं तेव्हा त्या रुजलेल्या बीजाला हळूहळू म्हणजे अंकुरलं ते बीज की पर्यटन म्हणजे नुसती गंमत जम्मत मौज मजा असं नसावं. बरोबर. आपण जिथे जातो त्या ठिकाणाचं महत्त्व काय, तिथे कोण कोण मोठी माणसं होऊन गेली, त्यांनी काय कार्य केलं हे पण पुढच्या पिढीला पर्यटनातून कळलं पाहिजे. आणि पर्यटनाचा खरा उद्देश तोच असतो जेव्हा सुरू झालं त्यावेळेला. तर तेव्हा त्यांच्या मनात असं आलं की त्यावेळेला महर्षींचा पुतळा होता, येता जाता आम्ही पण जेव्हा कधी यायचो तेव्हा नेहमी दर्शन घ्यायचो. पण त्यांना असं वाटलं की पुढच्या पिढीसाठी एक दृश्य स्वरूपात काहीतरी आणखी मोठं असावं की ज्या फोटोंमधून किंवा ज्या आठवणींमधून त्यांचं सगळं कार्य, त्यांचा इतिहास पूर्ण त्यांचं कार्य सगळं पुढच्या पिढीला कळेल आणि त्यांना प्रेरणा मिळेल. कारण 93 नंतरच्या पर्यटनामध्ये म्हणजे त्यावेळेला आम्ही पॅकेज टूर्स असं घेऊन जायचो तर आम्ही केशवसुतांचं स्मारक बघितलं होतं. ओके. तर तो सुद्धा एक प्रेरणा स्रोत ठरला की अरे आपल्या गावातल्या एवढ्या महान व्यक्तीचं आपण पण स्मारक उभारलं पाहिजे. हा कुठेतरी या सगळ्या विचारमंथनातून विचार त्यांच्या मनात आला. बरोबर. आणि मग आम्ही 2-3 वर्ष प्रयत्न केले संपर्क मिळवण्याचे आणि मग पुण्याला महर्षींच्या नात होत्या कुंदाताई नेने. आताच 2 वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. तर त्यांना आम्ही संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की महर्षींच्या गावी आम्हाला अशा स्वरूपाने आमच्याकडे जागा उपलब्ध आहे, आमच्या जागेमध्ये आम्हाला अशा स्वरूपाचं एक दालन उभं करायचं. त्यांनी अपॉइंटमेंट देऊन आम्हाला बोलवलं. फोटोग्राफर घेऊन गेलो कल्याणी आणि फोटोवरून फोटो जुने लाकडी ब्लॉक असतात किंवा जी भारतरत्न वगैरे पदकं आहेत ती प्रत्यक्ष त्यांनी आम्हाला फोटो काढण्यासाठी तुम्हाला अवेलेबल करून दिली. बरोबर. आणि मग आम्ही 2005ला या स्मारकाचं उद्घाटन केलं. उद्घाटन ज्या वेळेला झालं 25 एप्रिल 2005ला तर कुंदाताई नेने महर्षींच्या नात, कुमारजी केतकर आणि त्यावेळेला आपल्या मुरुड गावाला पहिल्यांदा महिला सरपंच लाभल्या होत्या, शुभांगीताई मोरे त्या आणि अजून 2 जण, असं 5 जणांच्या हस्ते पंचदीप प्रज्वलन करून आपण उद्घाटन केलं. तर महर्षींनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी एवढा जो ध्यास घेतला, त्याच्यासाठी कार्य केलं, आपलं अख्खं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं. तर त्या 5 जणांमध्ये पहिल्यांदा महिला सरपंच मुरुडला जे लाभले होते त्या पण त्याच्यामध्ये होते. म्हणजे तो दुग्ध शर्करा योगाचे तेही एक आम्हाला खूप बरं वाटलं. बरोबर. कुठेतरी निसर्ग पण तुमच्या म्हणजे महर्षींनी जे एवढे त्रास सोसला, कष्ट केले, त्याला तो एक पोचपावती मिळते. बरोबर. आता ह्याच्यामध्ये मला पण सांगायला एक तुमच्या सगळ्यांसाठी आवडेल. मी तो फोटो तुम्हाला सेपरेटली वेगळा नक्कीच दाखवेन की एक मृत्युंजय शांत महर्षी अण्णासाहेब कर्वेंची झाली होती आणि महर्षी अण्णासाहेब कर्वेंचं वय वर्ष मला वाटतं 105 वर्ष वगैरे ते होते, 104 वर्ष त्यांचं होतं. तर त्यांची मृत्युंजय शांत झाली होती आणि त्या शांतीला पौरोहित्य करण्यासाठी माझे आजोबा देखील होते आणि त्याचाही फोटो ह्याच फोटोंमध्ये नक्कीच असेल. तर मी तो तिकडे तर मी तो सेपरेटली तुम्हाला नक्की दाखवेन. तर याचं उद्घाटन तुम्ही केलं
पण आता हे जे फोटोज इथे आपण बघतोय तर ते तुम्हाला पूर्णपणे त्याची माहिती घेऊन तुम्ही ते घेतलेले आहेत की त्याचं उद्घाटनाविषयी पण थोडंसं अजून काही सांगू शकलीस तू? उद्घाटनाच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला आम्ही हे सगळं काम करत होतो त्यावेळेला 2-3 त्याला एक पुष्टी देणाऱ्या गोष्टी, आपल्या विचाराला, आपल्या कृतीला पुष्टी देणाऱ्या गोष्टी अशा घडत गेल्या. एक म्हणजे महर्षींच्या जन्मशताब्दीवेळी मुरुड गावात जो महर्षींचा पुतळा उभारला गेला आहे तर त्यावेळेला कल्याणचे सदाशिवराव साठे यांनी महर्षींना प्रत्यक्ष समोर बसवून त्यांचा पुतळा जो तयार केला होता मुरुड गावी त्यावेळेला पाठवण्यासाठी. पण त्यावेळेला हा जो इथे आत्ता पुतळा आहे गावामध्ये तो दुसऱ्या कोणीतरी देणगी म्हणून दिला आणि हा सदाशिवराव साठे यांनी केलेला पुतळा हा कल्याणला राहिला. आणि नंतर 2005 साली ज्या वेळेला आम्ही त्यांचे पुतळे सिद्धार्थ साठे यांच्याकडे आम्ही विचारणा केली की असा असा महर्षींचा पुतळा आम्हाला बनवून मिळेल का, त्यावेळेला ते म्हणाले की असा असा आमच्याकडे आहे, माझ्याकडे पुतळा आणि त्याच्यावरून मी बनवू शकेन. तर तो त्यावेळेला जो इकडे येणार होता पुतळा तो 2005 साली इकडे येण्याचं म्हणजे त्या पुतळ्याचा तो योग आला. तर हे एक आम्हाला पुष्टी देणारं असं वाटलं. इथे आता जे पर्यटक येतात तर त्या पर्यटकांचा कशा पद्धतीनं तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो? खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. सुट्टीच्या काळात दिवाळीच्या वेळेला किंवा डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये बऱ्याच शाळांच्या सहली इकडे येतात किंवा जे शिक्षक वर्ग कोणी इथे येतात स्वतः म्हणजे फिरायला येताना किंवा ग्रुप असं तर त्यावेळेला ते आवर्जून लक्षात ठेवतात की इथे असं असं स्मारक आहे म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना कधीतरी घेऊन येऊ आणि हे दाखवू. बरोबर. आणि ज्यांना ज्यांना माहिती आहे की इथे म्हणजे हे महर्षींचं गाव आहे किंवा ज्यांना हे कळतं, आजकाल गुगलमुळे प्रत्येक जण जायच्या आधी पहिले सर्च करतो काय काय बघायला. बरोबर. त्यामुळे त्यांना लगेच कळतं की इथे महर्षींचं हे गाव आहे. मग ते चौकशी करतात की इथे कुठे स्मारक आहे, काय आहे किंवा त्यांची माहिती बरोबर लावलेला आहे तिकडे. त्यामुळे महर्षींचा पुतळा, देवीचं देऊळ, वाचनालय आणि मग त्या परिसरात हे सगळे तर सगळेजण बघतात आणि त्या परिसरात त्यांना कळतं की इथे महर्षींचं स्मारक आहे आणि मग इकडे अगदी आवर्जून लोक येतात. बरोबर. पण खरोखर अत्यंत उत्तम प्रकारे आणि सुंदर पद्धतीनं तुम्ही हे सजवलेलं आहे आणि प्रचंड माहिती मिळेल अशा पद्धतीचेच ते फोटोज आणि त्यांची सगळी तिथे जातं आहे किंवा त्यांची ताट वाटी आहे, त्यांचं खुर्ची आहे, त्यांची काठी आहे मला वाटतं. तर तुम्ही उत्तम काम करताय. खरं तर मुरुड गाव हे एक ऐतिहासिक वारसा असलेलं गाव आहे आणि त्यात भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचं गाव आहे आणि त्यांच्या स्मृती जपण्याचं जे तुम्ही काम करताय ते अतिशय उत्तम प्रकारे आहे. हे मला असं वाटतं की तुम्ही ह्या कामाच्या माध्यमातून एक त्यांच्या कार्याला, त्यांनी घेतलेल्या कष्टाला एक मानवंदनाच तुम्ही देताय आणि तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.